की आता कुंडाळ. कारण असे मी अनेक कार्यक्रम करायचो, त्यावेळी पत्नी समोर बसायची आणि तिला अंदाज यायचा आणि ती अशी हळूच हात करायची की आता गुंडाळ. तर तसं करायला हरकत नाही, मी लवकर गुंडाळू शकेन. वास्तविक 30 चित्र बघायला 5 मिनिटं पुरतात, बरोबर बरोबर बघितली की झालं. पण फक्त चित्र पाहायची नाही तर ती वाचायची आहे, आणि वाचायची कशी तेही समजून घ्यायचं आहे. याच्यासाठी म्हणून हा प्रयत्न आहे. काय असतं की आम्ही कलाकार ज्यावेळी जहांगीर आर्ट गॅलरी असो, नेहरू सेंटर असो किंवा आता इकडच्या गॅलरी, कुठल्याही गॅलरीमध्ये फार तर फार 7 ते 10 दिवस चित्र लावली जातात. आणि येणारा जो कलारसिक असतो हे 5 मिनिटात किंवा अर्ध्या तासात किंवा तासभर सुद्धा वेळ काढून तो बघून निघून जातो. ज्यांनी ज्यांनी प्रदर्शनाला भेट दिली त्यांनी चित्र पाहिली, पण ज्यांनी भेट दिली नाही, केवळ समीक्षा वाचली किंवा वर्तमानपत्रामध्ये किंवा त्यांना घरी आलेल्या कार्डवरनं समजलं की असं असं प्रदर्शन झालं, त्यांना कसं कळणार? बरं, प्रदर्शन कधी पुण्याला भरवलं, कधी मुंबईला भरवलं, एकच प्रदर्शन सगळीकडे फिरवणं हे कलाकाराच्या अखत्यारीत नसतं. अशा वेळी काय करायचं हा माझ्या मनामध्ये विचार आला. आणि म्हणून मी आतापर्यंत जी अनेक प्रदर्शनं झाली त्यातल्या काही प्रदर्शनांपासून मी सुरुवात केली. जसं मोगरा फुलाला केलं, तर मर्यादा पुरुषोत्तम केलं, किंवा कृष्णाच्या जीवनावरती केली, किंवा सोहम केलं, उपनिषद. ह्या प्रदर्शनाच्या स्लाइड्स दाखवून त्या चित्रावरती मी बोलायला सुरुवात केली, सांगायला सुरुवात केली. आणि हे कार्यक्रम कितीही करता येतात आणि सगळ्यांना एकाच वेळी चित्रही बघता येतात. गॅलरीमध्ये आम्ही बसतो त्यावेळी कलारसिकांशी संवाद करतो, बोलतो, परंतु ते बोलत असताना सुद्धा किती जणांशी बोलणार? आणि आलेल्या प्रत्येकाला मी एक एक प्रदर्शन पाहुण्यांना जसं दाखवतो तसं दाखवणं शक्यही नसतं. परंतु अशा प्रकारच्या उपक्रमामधून शक्य होऊ शकतं. आपल्या चित्रावरती किंवा एकंदर कलाक्षेत्रावरती समीक्षकांनी जे लिहिलं आहे ते वाचूनच चित्र समजेल याची गॅरंटी नाही. आतापर्यंत खूप वेळा मी पाहिला की कॅटलॉग मध्ये कुठल्या तरी समीक्षकाचं किंवा कुठल्या तरी मोठ्या माणसाचं लिहून घ्यायचं आणि ते जे लिहिलेलं असतं ते समजण्यासाठी परत एक डिक्शनरी घेऊन बसायची की त्यांनी वापरलेल्या शब्दांचे अर्थ कळू दे. खरं म्हणजे मला तर अनेक वेळा सांगावं असं वाटतं कलाकारांना, कला विद्यार्थ्यांना, आपल्या प्रदर्शनामध्ये, आपल्या कॅटलॉग मध्ये आपणच लिहायचं, दुसरं ते कोणी कशाला? कारण आपण काढलेली चित्र कलाकारांचं मनोगत लोकांना कळू दे ना. आपलं चित्र काय वाटतंय हे समीक्षकांनी सांगण्यापेक्षा, समीक्षकांनी सांगणं वाईट नाही, परंतु आपण सांगणं हे फार महत्वाचं आहे. भले थोड्या शब्दामध्ये असेल, थोडक्यात असेल, आपण आपल्या चित्रांबद्दल बोलणं, बोलता येणं हा निसर्गाने दिलेला गुण आहे. काही कलाकार म्हणतात आमची चित्रच बोलतात, आम्ही कधी आमच्या चित्राबद्दल बोलत नाही, हरकत नाही. परंतु निसर्गाने मात्र आपल्याला खाण्यासाठी फक्त तोंड दिलेलं नाही, बोलण्यासाठी आणि विचार करण्यासाठी आहे. तर आपल्या चित्रावर बोलता आलं पाहिजे. कसं सांगणार चित्रावरती बोलणं? कसं शक्य आहे? प्रयत्न करा, वेळ. बोलण्याची सवय नसेल ना तर बोलताच येत नाही. एक झालेला प्रसंग सांगतो. एका ठिकाणी कार्यक्रम झाला, एका विद्यार्थ्याला चांगलं प्राइज मिळालं आणि ते मोठं प्राइज मिळाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला सांगितलं की तू 2 मिनिटं बोल. तो माईक वर गेला, मला प्राइज दिल्याबद्दल धन्यवाद, आणि उतरून गेला. असं कसं बोलायचं? नाही काय बोलायचं, मला बोलायची सवय नाही. का नाहीये? अरे ती संस्थेने किती प्रयत्न केला, ते प्रदर्शन उभं केलं, किती प्रयत्न केला, किती जणांकडे देणगी घेतली, किती समीक्षकांनी किंवा ज्युरींनी ती चित्र पाहिली, त्याच्यामधून तुला निवडलं, तुझ्या चित्राबद्दल तुला प्राइज. एक उपकृत भावना आणि कलेबद्दल तुला बोलता आलं नाही, मी कधी बोललोच नाही. तर हे कसं चालेल? आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपलं चित्र समजावता आलं पाहिजे, जसं असेल तसं समजवता आलं पाहिजे. आपल्या मनातून आणि आपल्या विचारातून आलेलं आपल्याला चित्र समजवता आलं पाहिजे. कारण प्रत्येक विचाराला भाषा असते आणि प्रत्येक भाषेला दृश्य असते. हे माझं वाक्य अनेकदा काहींनी खोडून टाकण्याचा प्रयत्न केला. म्हटलं बघा विचार करून. आपण विचार करतो ना त्यावेळीच लक्षात येईल की आपण आपल्याला अवगत असलेल्या भाषेमध्ये विचार करतो. पण विचाराला दृश्य असतं कशावरून? तुम्ही बसने चाललात, एखादा ऍक्सिडेंट होतो आणि ऍक्सिडेंट तो बघितल्यानंतर बस तर निघून जाते आपली पुढे, पण लगेच म्हणतो अरे हा तर ऍक्सिडेंट काहीच नाही, मी तो पाहिला होता ना, असं 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 झालं. काय फोटोग्राफ आहे तुझ्याकडे? नाही.
पण ते पाहिलेलं दृश्य अजून मनपटलावर आहे म्हणून तुम्ही वर्णन करू शकताय ना. त्यामुळे विचाराला दृश्य पण असतं, परंतु ते कसं, कुठल्या माध्यमात आणि किती प्रमाणात दाखवायचं याची मर्यादा आणि याची शक्ती ही कलाकाराकडे असते. आणि म्हणून कलाकार ज्यावेळी आपल्या मनामध्ये अमूर्त म्हणजे जे व्यक्त केलेलं नाही असेल विचार ज्यावेळी कलेच्या माध्यमातून प्रकट करतो तेव्हा ते मूर्त स्वरूपात येतात. आज कला क्षेत्रामध्ये वास्तववादी असेल तर मूर्त आणि केवळ आकारी असेल तर त्याला अमूर्त किंवा ॲब्स्ट्रॅक्ट म्हणणं ही प्रथा आहे. चुकीची प्रथा नाही आहे, तो अभ्यासक्रमाचा भाग आहे. परंतु जे काही मनामध्ये आहे ते प्रकट केलं जातं. त्यावेळी ते प्रकट झाल्यानंतर ते फक्त आपलं राहत नाही, ते रसिकाचं सुद्धा असतं. याची जाणीव लोकांमध्ये निर्माण करायची असेल तर अशा प्रकारे कार्यक्रम करण्याची आवश्यकता आहे. बदलापूर आर्ट गॅलरी, इकडची शासन व्यवस्था, इकडची जी कमिटी आहे यांनी अशा प्रकारचा हा उपक्रम घेतलेला आहे. ही फार चांगली गोष्ट आहे. म्हणून या ग्रुपवरती असा कार्यक्रम आयोजित होत आहे म्हटल्यानंतर सुहास भवनकरांनी भावनाताईंचं अभिनंदन केलं. ही फार चांगली गोष्ट आहे. हे होणं आवश्यक आहे आणि सांगता आलं पाहिजे. मग ही चित्रकला सुरू कशी झाली? इतिहासामध्ये जाण्याचा किंवा भविष्यामध्ये जाण्याचा हा माणसाचा एक स्वभाव आहे. वर्तमानामध्ये राहण्याचा माणसाचा फार क्वचित स्वभाव असतो. जे मोठे आणि संत आणि मोठे व्यक्ती असतात ते वर्तमान जगत असतात, पण सर्वसामान्यपणे आपण भूतकाळात किंवा भविष्यामध्ये रममाण करत असतो. त्यामुळे सहज विचारतो की चित्रकला कशी जन्माला आली असेल. आणि मग आपण ते जेव्हा शोधायला लागतो तेव्हा कलेच्या इतिहासामध्ये किंवा शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात लक्ष येतं आधी मानवाने सुद्धा भिंतीवरती पहिल्यांदा चित्र काढलं. म्हणजे अक्षर ओळख होण्याच्या अगोदर मगाशी मी जे सांगितलं त्याप्रमाणे आपण प्रत्येक जण इथला हा जन्माने चित्रकार म्हणूनच येत असतो. आणि मग हातात पहिल्यांदा पेन्सिल येते किंवा कुठलीतरी कोरणारी उमटणारी वस्तू येते त्यावेळी आपण आकार आणि रेषा काढत असतो. आणि त्या आकार आणि रेषांमधून आपण आपल्या आई वडिलांना त्यावेळी सांगत असतो तुम्ही अमुक काढला, अमुक केलाय, अमुक केलाय. हे आपल्याला भासत असतं, बघणाऱ्याला भास होतोच असं नाही. परंतु अशा प्रकारे चित्रकलेचा जन्म हा आदिम काळामध्ये झाला. आता पहिलं चित्र जे घेतलं ते अल्टावेरा फ्रान्स मधल्या एका गुफेमधलं आदिमानवाने काढलेलं बायझॉन चित्र, ज्याला आपण गवा म्हणतो, त्या प्राण्याचं चित्र आहे. हे चित्र आकाराने खूप मोठं आहे, परंतु त्यावेळी त्याच्याकडे जे काही कार्बन मिळालं असेल त्याला किंवा जाळलेल्या वस्तू असतील किंवा प्राणीचे काही वस्तू असतील त्याच्यावर त्याने काढलेलं चित्र आहे. परंतु ते चित्र त्याला काढावंसं वाटलं. ह्या कल्पनेला फार महत्व आहे की रोज आपण शिकारीला जात असतो, रोज आपण अनेक प्राणी पाहत असतो, त्यामध्ये भय असतं, त्यामध्ये कधी आसक्ती असते ते आजचं भोजन म्हणून आहे. परंतु ते समोर नसताना सुद्धा भिंतीवर चित्र काढावंच वाटतं. काहीही कारण असेल, जादूप्रयोग असेल किंवा आणखी काही असेल, परंतु चित्र काढावंसं वाटलं. हे आदिम अवस्था आणि ते चित्र. नेक्स्ट हे बिंबट का बनलाय म्हणजे साधारण काही वर्षांपूर्वी आतापर्यंत असं सांगत होतं की भारताला आदिम इतिहास नाही आहे. आणि हरिभाऊ वाकणकरांनी ज्यावेळी बिनपेटकामध्ये पहिल्यांदा ही शैलचित्र शोधून काढली आणि या शैलचित्रांचा काळ जो आहे तो 20 ते 25,000 वर्षापासून ते पुढे मागे आणखी लाख वर्षापर्यंत त्याच्या काही खुणा वगैरे जात असतात. परंतु ही चित्र ज्यावेळी पाहिली त्यावेळी लक्षात आलं की तेवढा मानवी वास्तव्याचा आदिम इतिहास आपल्याला सुद्धा आहे. त्याच्यानंतर मग भारतात अनेक ठिकाणी अशी आदिमानवाने केलेल्या कलाकृती, शिल्प आणि चित्र पाहायला मिळतात. तर त्यातलं हे एक चित्र आहे. नेक्स्ट नंतर सुसंस्कृत झाल्यानंतर ज्यावेळी कौशल्य आणि सौंदर्याची भर त्यात पडायला लागली त्यावेळी
हे काढलेलं प्राण्याचंच हत्तीचं चित्र हे अजंठामध्ये आहे. नेक्स्ट, मानवी आकृतीमध्ये वास्तवदर्शी शरीर रचनेपेक्षाही एक काव्यात्मक रेषा प्रवाहित होत असते. हे ज्यावेळी नृत्य करणाऱ्या व्यक्तींना पाहून कलाकाराच्या लक्षात आलं, त्यावेळी आपण काढलेल्या चित्रांमध्ये सुद्धा ही काव्यात्मक लयबद्धता आणि अध्यात्म सांगणारी ताकद चित्रामधून कुठे व्यक्त होऊ शकते. अशी अनेक भित्तिचित्र, भित्तिशिल्प, उठाव शिल्प तयार झाले भारतामध्ये. तसंच हे पद्मपाणी बोधिसत्व चित्र अजंतामध्ये आहे. नेक्स्ट, हे राजा रविवर्माने काढलेलं सरस्वतीचं चित्र. म्हणजे चित्र कुठल्या अवस्थेला होतं आणि ते कुठल्या अवस्थेला आलं, इथपर्यंत प्रवास होत असताना हे बदल जे आहेत हे मानवी मनाच्या स्वभावाप्रमाणे कसे कसे होत आले हे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. तर ह्या चित्रामध्ये मी दाखवलंय की सरस्वतीचं चित्र आतापर्यंत जे आपण मंदिर शिल्पामध्ये बघत होतो त्यापेक्षा हे वेगळं चित्र. आणि ह्या चित्राला राजा रविवर्मने जन्म दिला आणि आजही आपण अनेक सरस्वतीची चित्र या चित्रामधूनच पाहत असतो. आणि वास्तवदर्शी देवतांना स्वरूप देण्याची जी अभिलाषा आहे ती राजा रविवर्माच्या मनामध्ये का उत्पन्न झाली असावी, त्याची अनेक कारणं अनेक समीक्षक सांगत असतात. परंतु मला असं आढळतं की त्यावेळी यक्षगान होतं, त्यावेळी मराठी नाट्यभूमी होती आणि त्यामध्ये पौराणिक विषयांवर आधारित नाट्यप्रसंग होत होते, नेपथ्य होत होतं. आभरण, वस्त्र परिधान करणं, या सगळ्या गोष्टी आजूबाजूला होत असतात आणि त्याच्यामधून त्याला वाटतं की आपण असं करावं. एक लक्षात घ्या, आजही काही वेळा काही गोष्टी कानावर येतात त्यावेळी वाईट वाटतं की रविवर्माला आम्ही कलाकार मानत नाही. वाईट वाटतं, वेदना होते थोडीशी. ज्या व्यक्तीला राजघराण्याशी संबंधित असून सुद्धा तैल रंग शिकण्याची आणि वास्तवदर्शी चित्र कला शिकण्याची अत्यंतिक इच्छा असते, राजाचं पोर्ट्रेट करणारा जो कलावंत असतो त्याला राजा विनंती करतो की आमचा हा मुलगा छान चित्र काढतो, ह्याला तुम्हाला काम करताना बघू दे. त्यावेळी त्याला बघू दिलं नाही. तो स्टुडिओच्या कोपऱ्यात उभा राहून बघेल तरी सुद्धा त्याला ते करू दिलं नाही. आणि रात्री 12च्या नंतर त्या कलाकाराला, पाश्चात्य कलाकाराला मदत करणारा मदतनीस रात्री 12 नंतर इलेक्ट्रिसिटी नसताना मशालीच्या किंवा समईच्या उजेडात तैलरंग कसं शिकवलं असेल मला. ही जिद्द असते. आम्ही सन्मान करतो ना त्या कलाकाराच्या जिद्दीचा सन्मान करतो. आणि तरी सुद्धा कर्नाटकामधल्या एका सरस्वती मंदिरामध्ये दीर्घ काळ आराधना केली की जोपर्यंत